नमस्कार शेतकरी बांधवांनो, लाडका शेतकरी योजना जाहीर. प्रत्येक शेतकऱ्याला 6,000 देणार देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं मोठी घोषणा. याच बाबत आज आपण थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच विविध शासकीय योजनांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला क्लिक करा. तर विदर्भातील अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यात यश आले आहे, याचा मला खूप आनंद आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. व शेतकऱ्यांसाठी जमीन ही आईप्रमाणे असते, त्यामुळे 2006 ते 13 या काळात विदर्भातील ज्या शेतकऱ्यांची फसवणूक झाली ती अत्यंत वेदनादायक आहे. तत्कालीन सरकारने थेट खरेदी योजनेच्या नावाखाली शेतकऱ्यांकडून प्रतिज्ञापत्रक घेतली व त्याचे सर्व चे हक्क आहेत ते गोठवण्याचे काम केले. जर शेतकऱ्यांना योग्य वाढीव रक्कम दिली असतं तर ते मान्य होते, परंतु त्यांना कमी भाव देऊन त्यांचे हक्क हिरावून घेतले आहेत, असा गंभीर आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. ते अमरावतीत बोलत होते. व मुख्यमंत्री झाल्यावर मी तातडीने निर्णय घेतला आणि शेतकऱ्यांना थेट जमीन खरेदी करायची असल्यास शेतकऱ्यांना जमिनीच्या किमतीच्या 5 पट पैसे द्यावे लागतील, असा शासन निर्णय जी.आर. काढला. व 3 वर्षापूर्वी ज्या शेतकऱ्यांनी किंमत 6 लाख रुपये होती त्यावर मार्ग काढण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. आणि त्याच संदर्भात सदर हे थोडक्यात माहिती पत्रक आहे की यापुढे शेतकरी बांधवांसाठी विविध ज्या योजना आहेत त्या कायदेशुद्ध पद्धतीने मांडण्यात येतील, अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्वाही दिली. जमिनी संपादनामुळे शेतकऱ्यांना जास्त मोबदला मिळाला पाहिजे. यासोबतच मृदू जलसंधारण विभागाच्या जमिनी विकत घेण्यासंदर्भात 8 दिवस शासन निर्णय काढण्यात येईल. जर रोजगार निर्मितीसाठी देखील विविध कार्यक्रम आखले जातील. आम्ही असा कायदा केला आहे की जमिनी संपादन वेळी शेतकऱ्यांचा जास्त मोबदला मिळाला पाहिजे. तिथे जमिनी संपादन होणार आहेत तिथे शेतकऱ्यांना जमिनी विकू नयेत, कारण जमिनीचा पैसा हा थेट शेतकऱ्यांनाच मिळाला पाहिजे. व 2006 ते 13 पर्यंत जे आमदार मंत्र्यांशी संपर्क साधावा व त्यांनी विविध जमिनी लाटल्यात. आता याच संदर्भात आम्ही आजपर्यंत नानाजी कृषी संजीवनी योजनेअंतर्गत 6,000 कोटी रुपयांची योजनेचा दुसरा टप्पा सुरू करण्यात येत आहे. यात अन्न प्रक्रिया, छोटे उद्योग प्रकल्प तयार केले जातील आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या जमिनी ड्रोन उपग्रहांच्या मदतीने डिजिटायझेशन होऊन सदर लवकरात लवकर यात मार्ग देखील काढण्यात येणार आहेत. तर हे होतं थोडक्यात महत्वपूर्ण अपडेट. आवडल्यास इतर शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.